झी 24 तास एक पाऊल पुढे। सीएसटीवर अनेक निरपराधांचा बळी घेतल्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार कामा हॉस्पिटलकडे निसटले, पण तिथं त्यांचा सामना मुंबई पोलीस दलातील धाडसी अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्याशी झाला। पण दुर्दैवानं हे तीनही जाबाज अधिकारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले। मुंबई पोलीस दलासाठी तो सर्वात मोठा धक्का होता। अजमल आमिर कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल हे दोघे जण कामा रुग्णालयात पोहोचले होते। रुग्णालय परिसरातही त्यांनी कोणाचीही तमा बाळगली नाही। 12:30-1च्या दरम्यान आमच्याकडे 2 वॉचमॅन आणि एक इन्स्पेक्टर पोलीस अशोक शिंदे म्हणून आले। खूप जखमी अवस्थेत होते, त्यांना असं श्वास पण घेता येत नव्हता आणि बोलता पण येत नव्हतं, तरी ते आमच्याकडे आले। सगळे ब्लडनी लथपथ झालेले होते। त्यांना बघून आम्ही खूप घाबरलो की आता आपलं काही खरं नाही। याच वेळी पोलीस ऑफिसर हेमंत करकरे आपल्या सहकार्यांसह कामा रुग्णालयाच्या मागच्या गेटजवळ पोहोचले होते। कामा हॉस्पिटलच्या टेरेस म्हणजे 5व्या-6व्या माळ्यावरून आवाज येत होते। हॅन्डग्रेनेडचे आवाज यायचे, फायरिंगचे आवाज यायचे, काय समजत नव्हतं। कामा हॉस्पिटलच्या टेरेसच्या दिशेने आमच्याकडून फायरिंग झाली आमच्या दिशेला। त्याच वेळेला कामटे साहेबांनी प्रसंग सावधान राखून त्यांच्याकडे असलेले एकेतून रायपूरमधून कामा हॉस्पिटलच्या टेरेसच्या दिशेने फायरिंग केली। त्याच वेळेला कामटे साहेब, करकर साहेब, साळसकर साहेब यांची चर्चा होऊन कामटे साहेबांनी एक निष्कर्ष काढला की आपण पुढच्या गेटला जाऊ, कामा हॉस्पिटलच्या पुढच्या गेटला जाऊ, तिथं पाणी करू, शक्य झालं तिथून आपण एंट्री करू। आम्ही रंगमंच्या गल्लीमध्ये शिरल्यानंतर लाल गाडी आम्हाला जवळ दिसली। लाल गाडी दिसल्यानंतर 100 ते 150 मीटर अंतरावर आमची गाडी असतानाच उजव्या बाजूला एक झाडे आहेत। त्या झाडीमधून जे आमच्या गाडीवर जे अचानक जे ब्रश फायर सुरू झाला तो काय समजून नव्हता। आमच्या गाडीवर फायरिंग चालू झाली, ब्रश फायर होतं, काय कळत नाही, कोणाला काय समजत नाही। त्याच वेळेला आमच्या असलेल्या वेपनमधून आम्ही राईट साईडला पॉईंट आउट केलं। 2 अतिरेकी आहेत, एक बुटका आहे, एक लंबू आहे। त्या अतिरेक्यांच्या दिशेने आम्ही फायरिंग चालू केली। माझ्याकडे असलेल्या कार्बाईनमधून मी माझ्यासमोर जी काच होते राईट साईडची कॉलेजची पाठीमागची, त्या कॉलेजच्या काचेमधून आतून मी फायरिंग स्टार्ट केली। फायरिंग चालू केली। साळसकर साहेबांनी, कामटे साहेबांनी, मी, करकर साहेबांनी सगळ्यांनी फायरिंग केली। त्यावेळेला त्या फायरिंगमध्ये जो बुटका होता कसा, त्याच्या हातातली सुद्धा स्टेन खाली पडलेली पाहिले मी। त्याच वेळेला जो लंबू होता इसम त्यानं जे स्टेन मागं फिरवलं, त्याच वेळेला मला ह्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावरती गोळ्या लागल्या, माझ्या हातातली स्टेन अशी खाली पडली। आत्तापर्यंतच्या ऑपरेशनमध्ये आमची एक अशी भूमिका असायची की आपण सायलेन्समध्ये राहायचं, जवळ आल्यानंतर सावध झाल्यानंतर आपण पकडायचं। त्या पद्धतीने साळसकर साहेब माझी काहीतरी करतील असं मला थोडं वाटतंय, मी बघतोय, परंतु तसं काय झालं नाही। साहेबांना आमच्या त्यांनी बाहेर काढलं। त्याच वेळेला मला एकदम चर झालं की साहेबांना माझ्या गोळ्या लागल्या। साहेब काय प्रतिकार करण्याच्या म्हणजे मनस्थितीत नाहीत। हे लक्षात आल्यानंतर जरा थोडंसं मन हेल्पावून गेलं आणि साहेबांना पाठीमागचं बाहेर काढलं। विधान भवनाच्या जवळ आल्यानंतर, मंत्रालयाच्या जवळ आल्यानंतर गाडीचा टायर पूर्णपणे निघायला आला। डिस्कवरती गाडी चालायला लागली, गाडीचं स्पीड कमी झालं। विधान भवनापाशी त्यांनी गाडी सोडली, उतरली खाली, गाडी स्टार्ट तशी ठेवली, लाईट हेडलाईट तसे चालू आणि त्यांच्याकडे असलेल्या वेपनमधून फायर करत पडून येणारी गाडी थांबवली। ती स्कोडा गाडी होती। स्कोडा गाडीच्या लोकांना त्यांनी उतरवलं आणि स्कोडा गाडीचा ताबा घेतला आणि निघायला लागले। झी 24 तास एक पाऊल पुढे।